हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तो आज आहे मेघालयातला तिसरा दिवस। तर आजच्या दिवसाचं टॉपिक म्हणजे डौकी विलेज। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत डौकी। तर मग आम्ही निघालो कॅब मध्ये बसासाठी। बसलो मग कॅब मध्ये आणि चाललो मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत। मेघालय राज्यातलं अजून हे एक मस्त सुंदर ठिकाण आहे। तर चला आज पाहू आपण डौकी। तर पोहोचलो सगळ्यात पहिले डौकी व्ह्यू पॉइंट वर। पहिले गाडी पार्क केली आणि मग काय रोजचं तसंच तिकीट काढा आणि अंदर घुसा। मग चाललो बाई आम्ही अंदर जाताना सगळ्यात पहिले मस्त पाहून घ्या तुम्ही, पहाड किती सुंदर दिसून राहिले। हा पॉइंट एवढा वरती आहे की खालचे गाव पण दिसून राहील ते। या व्ह्यू पॉइंटले थोडंसं चांगलं बनवण्यासाठी त्यानं डेकोरेट पण करून ठेवलं इथं काहीतरी। पहा इथं फोटो काढायसाठी किती मस्त व्ह्यू आहे इथं। झाला आमचा तो पॉइंट फिरून, आता निघालो आम्ही नेक्स्ट पॉइंटवर। आता पोहोचलो आम्ही नेक्स्ट पॉइंटवर। चाललो होतो मग आम्ही पहा, इथं म्हणते लय जुनं एक झाड आहे, त्या झाडाच्या मुळापासून तिथं एक ब्रिज बनला आहे। तर चला कसा आहे तो ब्रिज पाहू आपण। पाहू शकता हे झाड होय ते इथून खालून हे जे दिसून राहिलं ना ते त्याचे मुळं होय। मग त्याच्या खालून चाललं होतं पाणी। हा होय तो ब्रिज, पाहू शकता किती युनिक वाटत आहे तो। पाहू शकता इथचा व्ह्यू किती मस्त दिसून राहिला। जरा चिखलदऱ्याची फील येऊन राहिली इथं। आता आलो आम्ही नंतरच्या पॉइंटवर। हा पॉइंट म्हणजे पॉइंट बनवलेला आहे हा। इथचं जे गाव आहे ना तोच पॉइंट होय। आता मनसान गावात काय विशेषता आहे, हे गाव म्हणजे एशियातलं सगळ्यात क्लीनेस्ट गाव म्हणून ओळखल्या जाते म्हणते। तर चला पाहू आपण किती क्लीन आहे तो। स्टार्टिंगले हा बांबूचा पूल दिलेला आहे, किती मस्त दिसून राहिला तो। आता झाली आपली गावात एंट्री। पहा हे गाव होय, गाव एवढं सुंदर आहे ना म्हटलं, आणि एवढं क्लीन आहे ना की विचारूच नका। इथचे झाडं फुलं एवढं वेगळं आणि एवढं सुंदर वाटू राहिलं तर ते पाहताना असं वाटू राहिलं की कोणत्या पार्क मध्येच आलो आपण। पायच्या गावातले घर किती नीट अँड क्लीन आहेत। तर कोणाचं असं ड्रीम हाऊस असू शकते काय। हे पहा हे वेगळंच फुल आहे, मला हे वेगळंच वाटलं एकदम मिट्टूच्या चोची सारखं। अमाय कसं आहे हे मिट्टूची चोच, हो ना। मग पुढे गेलो आम्ही या गावाच्या चौकात। चौक पहा किती मस्त आहे तर। मग झालं आमचे गाव फिरून, आता निघालो आम्ही नेक्स्ट पॉइंटवर। नेक्स्ट पॉइंट म्हणजे बांगलादेश आणि इंडियाची बॉर्डर। हे जे जाळी दिसत आहे ना हे बांगलादेश आणि इंडियाच्या बॉर्डरवर लावलेलं आहे। त्या साईडनं बांगलादेश आहे आणि या साईडनं इंडिया। पाहू शकता कसं बनवलं आहे इथं। आता थांबलो आम्ही इथं मंदातून जाणाऱ्या धबधब्याजवळ। धबधबा आपल्या भारतातून स्टार्ट होते आणि तिकडे पुढे बांगलादेशमध्ये पण जाते। पहा हे समोरचं जे दिसत आहे ना ते पूर्ण बांगलादेश आहे आणि हे इथून जाणारा धबधबा। आता इथं थांबलो आम्ही डौकी रिव्हरवर।
हे रिव्हर बांगलादेशमध्ये आणि इंडियामध्ये पण सेम आहे, पण आपल्या इकडे पाणी आहे आता सध्या चालू, तिकडे पाणी नाही आहे. आणि जे समोरचे जे लोक दिसत आहेत ना ते सगळे बांगलादेशी आहेत. मग आम्ही मस्त बोटिंग केली. गहरा कितना है उधर है. पाहू शकता इथचा व्ह्यू किती सुंदर आहे. तर मला ते एवढं आवडून राहिलं तर एवढं मस्त वाटू राहिलं तर की विचारूच नका. पाहू शकता इकून तिकून पहाड, मस्त मंदातून नदी गेलेली आहे. मग आम्ही थोडासा चप्पू चालून पाहिला जमते काय तर. चप्पू चालवाचा पाहू शकता इथचे गोटे. वाव, व्ह्यू पाहा किती सुंदर आहे. जेवढा रिअल मध्ये मस्त वाटू राहील तर तेवढा कॅमेरात नाही वाटत. आमच्यापाशी नॉर्मल मोबाईल आहे ना म्हणून एवढं वाटत नाही, पण रिअल मध्ये भल्लच मस्त वाटू राहील तर ते. हा जो पूल आहे तो बांगलादेशले आणि इंडियाले कनेक्टेड करून ठेवते. आता पोहोचलो आम्ही दुसऱ्या किनाऱ्यावर. इकडला व्ह्यू पाहू शकता किती मस्त आहे. तर इथचे गोटे पा मस्त सगळे गोल गोल आहेत, मस्त स्काय ब्ल्यू कलरचे, व्हाईट व्हाईट, एकदम मस्त वाटू राहील तिथे. अभी कितना देर में आना पड़ेगा. हे पा येली किती हरी घेऊन राहील त्या. मस्त म्हणतात मी पाण्यात तोंड धुतो म्हणते. मी म्हटलं जा बापा धुवा. नदी काठचा व्ह्यू पा किती मस्त आहे. तर आम्ही इथं थोडेसे फोटोशूट वगैरे केले आणि निघालो. आता झालता आमचा टाइम इथून जायचा. मग बसलो बाई बोटीत आणि निघालो आम्ही. इकडे पहा जो मेन चप्पू चालवते की नाही त्याच्यापाशी चप्पू नाही. तो एका डब्यानं मस्त पाणी लोटून राहिला आणि दुसरा गडी पहा फोटोशूट साठी मस्त चप्पू चालवून राहिला ना आणखी असे नमुने. मग ते काय कर या पॉइंटवर म्हणते आवाज गुंजते म्हणते. हे जे समोरचं दिसत आहे ते सगळं बांगलादेशचं आहे म्हणते. फक्त जो इंडियाचा फ्लॅग दिसत आहे ना तिथून पूर्ण सगळं बांगलादेश आहे म्हणते. हे जे दुसऱ्या किनाऱ्यावरचे लोक जे आंघोळ करत आहेत ना हे सगळे बांगलादेशी आहेत. आता निघालो आम्ही मेन गेट वर जासाठी. आता आलो आम्ही इंडिया बांगलादेशच्या गेटवर. हे पाहू शकता तुम्ही बांगलादेशचं गेट. इथचा सगळा व्ह्यू, इथचा सगळा नजारा मस्त. बांगलादेशचा फ्लॅग. झालं आमचं पूर्ण डौकी एक्सप्लोर करून. आता निघालो आम्ही रूमवर जासाठी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग. तर आम्ही एवढ्या उंच पहाडीवर आलो होतो ना तिथं ढगपा किती पांढरे पांढरे ना आमच्या गाडी पुढे येऊन राहील ते ना आम्हाला रस्ता अजिबात दिसून नव्हता राहील. तर चला भेटू मग नंतरच्या व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.